नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत ANM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी प्रायमरी हेल्थकेअर नर्सिंगचं क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे बघणार आहोत. त्याची काही उत्तरं बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता पहिला प्रश्न 5 मार्काला असतो. रिकाम्या जागा भरा, फिलिंग द ब्लँक्स. तर पहिला आहे, कुत्रा चावल्यानंतर डॅश डॅश हे वॅक्सिन देतात. ऑप्शन आहेत ARV, SSV, SSS आणि ART. तर ह्याच्यातलं तुम्हाला बरोबर उत्तर कोणतं आहे? तर बरोबर उत्तर आहे SSV. हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नाडीचा वेग 100 मिनिटापेक्षा जास्त झाल्यास त्यास डायजेस्ट असे म्हणतात. तर त्याला ऑप्शन बघा, ब्रॅडिकार्डिया आहे, टॅकिकार्डिया आहे, टॅकिपिनिया आहे आणि ब्रॅडिपिनिया आहे. कळलं का? तर नाडीचा वेग 100 मिनिटापेक्षा जास्त झाल्यास त्याला डायजेस्ट म्हणतात. तर त्याला काय म्हणतात बरं? तर त्याला बोलतात टॅकिकार्डिया. हे उत्तर बरोबर आहे. आणि नाडीचा वेग 100 म्हणजे 60 पेक्षा कमी असेल त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरं आहे, डायजेस्ट हा संसर्गजन्य आजार आहे. तर ह्या एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मला द्यायचं आहे. तुम्ही स्टडी करायचं आहे, मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. बाकी प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला क्लू देते, घटसर्प आणि स्कॅबिज यापैकी कोणता आहे ते संसर्गजन्य आजार ते मला नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, जीवनसत्व अच्या अभावामुळे डायजेस्ट हा आजार होतो. स्कर्वी, मुळदूस, बेरीबेरी आणि रातांधळेपणा याच्यापैकी कोणता आजार होतो? तर उत्तर आहे रातांधळेपणा. हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे, डायजेस्ट हा शरीराचा कार्यक्षम भाग आहे. नेफ्रॉन, टिश्यू, पेशी आणि कार्टिलेज. तर डायजेस्ट हा शरीराचा कार्यक्षम भाग आहे. तर पेशी हा शरीराचा कार्यक्षम भाग आहे, ज्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर 5 मार्काला प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ गटामध्ये आहे मॅरेस्मस, HIV, मधुमेह, डॉट्स, डेंग्यू. ब गटामध्ये आहे TB, स्नायू, त्वचेखालील चरबी, TB, स्नायू व त्वचेखालील चरबी, एडिस, इन्सुलिन आणि एड्स. ह्याच्यापैकी आपल्याला उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर आपला मॅरेस्मस म्हणजे काय असणार? तर स्नायू व त्वचेखालील चरबी कमी होणे. HIV म्हणजे एड्स आहे. एडिस आणि एड्समधला फरक लक्षात घ्या. मधुमेह म्हणजे इन्सुलिन आहे. डॉट्स म्हणजे TBसाठी जी उपचार पद्धती दिली जाते. डेंग्यू हा एडिसच्या डासामुळे होतो. तर अशा प्रकारे ह्याची उत्तरं आहेत. त्याच्यानंतर क आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. हा सुद्धा 5 मार्काला प्रश्न आहे. मेंदू आवरणाला मेनिंजायटिस असे म्हणतात. हे बरोबर आहे. जीवनसत्व हे ॲक्च्युली के आहे. के हे रक्त घुटण्यास मदत करते. तर बरोबर आहे. त्याच्यानंतर श्वासोच्छ्वासाचा वेग 30 मिनिटापेक्षा जास्त झाल्यास त्याला ब्रॅडिकार्डिया असे म्हणतात. तर हे चूक आहे. ठीक आहे. श्वासोच्छ्वासाचा वेग 30 मिनिटापेक्षा जास्त झाल्यास त्याला ब्रॅडिपिनिया असं म्हणतात. ठीक आहे. ज्याचं उत्तर इथे आहे बघा, टॅकिपिनिया असं म्हणतात. टॅकिपिनिया. तर हे उत्तर चूक आहे. न्यूरॉन हा मूत्रपिंडाचा कार्यक्षम भाग आहे. तर हे पण चूक आहे. नेफ्रॉन हा मूत्रपिंडाचा कार्यक्षम भाग आहे. ट्रोनोमेट्री साधन कानाची तपासणी करण्यासाठी वापरतात. हे पण चूक आहे. त्याच्यानंतर टिपा लिहायच्यात आपल्याला 5 मार्काला. प्रतिबंधात्मक स्तर, पाश्चरायझेशन याचा ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जरी तो GNM नर्सिंग स्टुडंटसाठी लिहिलेला असेल तरी तुमचा स्टडी एकच असतो. तुम्ही पाहिजे तर तो फॉलो करू शकता. तुमच्याकडे ज्या दुसरे बुक्स असतील ते तुमच्या टीचरकडचे बुक्स तुम्ही फॉलो करून ते लिहू शकता. औषध उपचार देण्याचे विविध मार्ग ह्याचाही व्हिडिओ आहे, तो पण मी ह्याचे डिस्क्रिप्शन देईन. आणि कमी तापमान हे 4 टिपांपैकी 3 लिहायचे आहेत. खालील व्याख्या लिहायच्या आहेत. ताप, हिवताप, आरोग्य, लसीकरण, उच्च रक्तदाब, कुटुंब. कोणत्याही 5 लिहायच्या. 6
व्याख्या आहेत. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा. हे तिन्ही फरक स्पष्ट करा माझ्या ऑलरेडी चॅनलवर आहेत, ते पण फॉलो करू शकता. तुमच्याकडे अजून असेल तेही फॉलो करा. पण छानपैकी लिहा. 5 मार्काला जो प्रश्न असतो त्याला 10 आपल्याला फरक यायला पाहिजे, तर ते बघा आणि लिहा. जंतुनाशक व निर्जंतुकीकरण, मॅरेस्मस, क्वॉशिओकर, कांजिण्या व गोवर हे याचे ऑलरेडी व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. मी तुम्हाला लिंक ह्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खाली प्रश्नांची उत्तर लिहा. जंतुसंसर्गाची व्याख्या लिहा. जंतुसंसर्गाचे प्रकार लिहा. रोगप्रतिकारशक्तीचे वर्गीकरण करा. जंतुसंसर्ग व प्रतिबंधक नियंत्रणामधील पारिचारिकेची जबाबदारी लिहा. किंवा संसर्गजन्य आजार म्हणजे काय, तो दुसऱ्याला होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, साथ म्हणजे काय, होण्याची कारणे, साथ आली असता ANMची भूमिका काय असते, हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, रुपेशांना एड्स झाल्यामुळे दवाखाने ॲडमिट केले, तर खाली प्रश्नांची उत्तर द्या. माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत ते मी GNM स्टुडंटसाठी लिहिले, पण GNMचा आणि ANMचा सिमिलर थोडा बुक्स आणि हे स्टडी असतो. तुम्हाला वेगळं स्टडी सांगितलं आणि ANMवाल्यांना वेगळं हे आहे असं नाही आहे, सेमच असतं ते जे स्टडी असणार आहे तो. किंवा HIV जर तुम्हाला माहिती लिहायची आहे, एड्स म्हणजे काय, तर ANMवाल्यांना वेगळं लिहायचं, GNMवाल्यांना वेगळं लिहायचं. किंवा डेफिनेशन HIVची चेंज तर होणार नाही आहे, सेम जी GNMला लिहायची तीच तुम्हाला असणार आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एड्स म्हणजे काय, एड्सची कारणे व चिन्हे, लक्षणे, एड्सचा उपचार व पारिचारिकेचे कार्य लिहा. एड्स होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी व आरोग्य शिक्षण काय द्यावे ह्याची काय द्याल, ते ह्याचा ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देणार आहे, तर ती बघा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, मिस्टर राजेंद्र 50 वर्ष वय आहे, त्यांना मधुमेह झाला आहे, इन्सुलिन इंजेक्शन त्यांना चालू आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे. मधुमेह म्हणजे काय, मधुमेहाची कारणे, चिन्हे व लक्षणे लिहायची आहेत. मधुमेहाकरता श्री राजेंद्र यांचे आहाराचा तक्ता लिहा. श्री राजेंद्र यांच्या घरी आरोग्याची काळजी घेण्याविषयी काय आरोग्य सल्ला द्याल, म्हणजे डायबेटिक असल्यावरती आपण काय त्यांना आरोग्य सल्ला देणार, ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आहे. यातली अर्ध्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जातील. औषधोपचार देण्याचे मार्ग, पाश्चरायझेशन, हे दोन्ही माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहेत, माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तर तिथे जाऊन बघा तुम्हाला. आणि हे आता मी त्याच्यावरती मेन्शन गांजणे आणि गोवरचं जो आहे ते मेन्शन केले, पण ऑलरेडी पहिले जे क्वॉशिओकर आणि मॅरेस्मस त्याचं मेन्शन नाही केले. तर ते मग GNMवाल्यांचं आमचं वेगळं आहे असं काही नसतं, सगळ्यांचं सेमच आहे. जे तुम्ही लिहिणार पेपरमध्ये सेमच लिहिणार आहात, काय तुम्हाला वेगळं लिहायचं आहे. GNMला अजून एक्स्ट्रा स्टडी असतो, बऱ्यापैकी असतो, पण जे पॉईंट्स असतात ते सेमच येणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा फॉलो करू शकता व्हिडिओ. तुमचे ट्विटर असतात किंवा तुमचे नर्सिंगचे बुक्स असतात ते पण तुम्ही फॉलो करा. तुम्हाला एखादा मुद्दा नाही कळाला तर माझ्या चॅनलवरची लिंक ओपन करा, त्याचा एकदा फॉलो करून बघा तुम्हाला. आणि तुम्हाला जे मुद्दे कधी काढायला सांगतात किंवा क्वेश्चन पेपर, तर ते तुम्ही चेक करा आणि तसं लिहा. मग आम्हीच दिलेले बरोबर आहे किंवा हेच फॉलो करा असं कंपल्शन नाही आहे. तुम्ही तुमच्या टीचरनी तुम्हाला शिकवता त्याकडे सुद्धा फोकस करायचं, कारण तुम्ही भविष्यातला नर्स आहात. तर तुम्ही ते मुद्देसुद्धा लक्षात घ्यायचे आहेत, मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कळवा, तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि लवकरच भेटू. प्रतिक्रिया द्या, म्हणजे मी एवढं व्हिडिओ बनवते. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची, मस्त राहायचं आहे. एन्जॉय.